हू मूव्ड माय चीज? बदलावर मात करण्याची कथा. ही कथा आपल्याला आपल्या जीवनातील बदलांना कसं सामोरे जायचं हे एका सोप्या उदाहरणातून शिकवते. एका मोठ्या मेज म्हणजेच एका चक्रव्यूहामध्ये 4 मित्र राहत होते. 2 उंदीर, स्निफ आणि स्करी, आणि 2 छोटी माणसं, हेम आणि हॉ. त्यांच्या जीवनातील एकच ध्येय होतं, आपल्या आनंदाचे, यशाचे प्रतीक असलेलं चीज शोधणे. ते दररोज सकाळी उठायचे, आपला जॉगिंग सूट आणि स्पोर्ट्स शूज घालून आपल्या आवडत्या चीजच्या शोधार्थ भूलभुलैयात शिरायचे. ती भूलभुलैया म्हणजे जणू एक चक्रव्यूहच होता. तिथे अनेक गल्ल्या, खोल्या आणि वेगवेगळी स्टेशन्स होती. काही मोजक्या खोल्यांमध्ये चीज ठेवलेली असायची. पण त्या भूलभुलैयात काही अंधाऱ्या खोल्या आणि रस्तेही होते, त्यामुळे कोणीही गोंधळून जाऊन वाट चुकवेल अशी ती भूलभुलैया होती. स्निफ आणि स्करी हे 2 उंदीर चीज शोधण्यासाठी खूपच सोपी आणि कमी जोखमीची पद्धत वापरत होते. ते प्रत्येक गल्लीत शोध घेत जायचे, तिथे चीज मिळाली तर परत फिरायचे, अन्यथा पुन्हा दुसऱ्या गल्लीत जायचे. हेम आणि हॉ यांच्याकडे मात्र विचार करण्याची क्षमता होती. शिवाय आलेल्या अनुभवांतून शिकण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे होते. त्यामुळे चीज शोधताना ते नेहमी वेगळी शक्कल लढवायचे. अनेक दिवस धडपड केल्यानंतर या चौघांना एका ठिकाणी चीज स्टेशन सी येथे अमाप चीज मिळालं. उंदरांनी तिथे चीज किती आहे याचा अंदाज घेतला, पण हेम आणि हॉ मात्र निश्चिंत झाले. त्यांना वाटलं की हे चीज कधीच संपणार नाही. त्यांनी आपले धावण्याचे शूज काढून बाजूला ठेवले आणि ते तिथेच आरामात राहू लागले. त्यांना ही जागा आणि चीज इतकी सुरक्षित वाटू लागली की ते पूर्णपणे आळशी आणि गर्विष्ठ झाले. पण एक दिवस सकाळी जेव्हा हेम आणि हॉ चीज स्टेशन सी वर पोहोचले, तेव्हा त्यांना धक्का बसला. सगळं चीज नाहीसं झालं होतं. स्निफ आणि स्करी या उंदरांनी मात्र चीज कधीही संपेल याची तयारी ठेवली होती. चीज संपलेलं पाहताच त्यांनी कसलाही विचार केला नाही. त्यांनी लगेच त्यांचे शूज घातले आणि वेगाने नवीन चीज शोधण्यासाठी मेजमध्ये धावायला सुरुवात केली. पण हेम मात्र रागाने आणि निराशेने ओरडू लागला, "अहो, माझं चीज कुणी हलवलं? हे अन्यायकारक आहे." त्याने बदलाचा स्वीकार करायला स्पष्ट नकार दिला. त्याला जुनं चीजच परत हवं होतं आणि तो तिथेच बसून रोज तक्रार करत राहिला. काही दिवस उपाशी राहिल्यावर हॉला मात्र जाणीव झाली की इथे बसून फक्त त्रास होणार आहे. भीती आणि जुन्या सवयी सोडणं कठीण होतं, पण त्याने धाडसाने निर्णय घेतला. त्याने आपल्या मनातल्या भीतीला बाजूला ठेवलं आणि स्वतःला विचारलं, जर तुमच्या मनात भीती नसेल तर तुम्ही काय कराल? त्याने आपले शूज घातले आणि मेजमध्ये एकट्याने धावण्यासाठी बाहेर पडला. त्याला भीती वाटत होती, पण तो थांबला नाही. जसजसा तो मेजमध्ये पुढे गेला तसतसा त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. वाटेत त्याने भिंतींवर काही प्रेरणादायी संदेश लिहिले, जसे, तुम्ही तुमच्या जुन्या चीजला जितकं लवकर सोडाल तितक्या लवकर तुम्हाला नवीन चीज मिळेल. आणि नवीन चीज शोधणं हे धयादायक नसतं, तर नवीन चीज न शोधणं हे धोकादायक असतं. हळूहळू हॉचा दृष्टिकोन बदलला. त्याला आता धावण्याचा आनंद मिळू लागला आणि त्याला नवीन गोष्टी सापडण्याची आशा वाटू लागली. अनेक अडचणींवर मात करून आणि लांब प्रवासानंतर त्याला एक नवीन, खूप मोठं चीज स्टेशन मिळालं, चीज स्टेशन एन. तिथे त्याला विविध प्रकारचे चविष्ट चीज मिळाले आणि त्याने पाहिलं की स्निफ आणि स्करी आधीच आनंदात होते. हॉला खूप आनंद झाला, पण त्याला जाणीव झाली की त्याने बदलायला किती वेळ लावला. त्याने लगेच शिकलेल्या गोष्टींवर काम सुरू केलं. तो रोज चीजची तपासणी करू लागला आणि भविष्यात बदल झाल्यास तयार राहण्यासाठी काही चीज बाजूला ठेवायला लागला. हॉला आपल्या मित्राची आठवण झाली, हेमची. त्याने हेमसाठी थोडं चीज घेऊन परत सी स्टेशनकडे जायचं ठरवलं. पण हेम तिथेच बसून होता, अधिक चिडलेला आणि अजूनही बदलाला विरोध करणारा. हेमने त्याला नवीन चीज दिलं, पण हेमने ते नाकारलं. त्याला जुनं चीजच परत हवं होतं. हॉला समजलं की प्रत्येकाला स्वतःच्या मेजमध्ये बदलाचा स्वीकार स्वतःच करायचा आहे. तो परत एन स्टेशनला गेला आणि तिथे त्याने एक फलक लावला, ज्यावर अंतिम आणि महत्त्वाचा संदेश लिहिला, तुमच्या चीजवर सतत लक्ष ठेवा आणि चीज हलवलं गेलं तर धावायला तयार राहा. कथेचा अंतिम संदेश हाच आहे, जीवन नेहमी बदलत असतं. जर तुम्ही हेमसारखे जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहिलात तर तुम्ही मागे पडाल. पण जर तुम्ही हॉप्रमाणे बदलाचा स्वीकार केला आणि स्निफ स्करीप्रमाणे त्वरित कृती केली तर तुम्ही नेहमी यशस्वी आणि आनंदी राहाल.